मुलांना क्रिसमसच्या सुट्ट्या आहे आणि त्यांना भाजी चपाती खायची नव्हती, तर म्हटलं चला काहीतरी हेल्दी पण असलं पाहिजे आणि पोटभरीचं पण असलं पाहिजे, असं काहीतरी बनवूया. तर त्यासाठी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत. तर यामध्ये गाजर आहे, शिमला मिरची आहे आणि फ्लावर आहे. तर मी इथे अर्धा गाजर घेतला आहे. आधी याला शिलून घेऊया आणि शिमला मिरची आहे ना, त्याला आपण बारीक बारीक कट करून घेऊया. तर तुमच्याकडे ज्याही भाज्या असेल ना, ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता. आणि हा नाश्ता आहे ना, तुम्ही मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता. तर सगळ्या भाज्या मी इथे कट करून घेते, म्हणजे शिमला मिरची कट करून घेतलेली आहे आणि फ्लावर आणि गाजर आहे ना, त्याला आपण असं किसून घेणार आहे. तर बारीक किंवा जाड असं किसून घेऊ शकता. तर सगळ्या भाज्या मी इथे असं या पद्धतीने तयार करून घेतल्या आहे. तर या सगळ्या भाज्या आपण किसून आणि चिरून ठेवल्या, साईडला ठेवून घेऊया. यासोबत मी पालक घेतलेली आहे. पालक ना बारीक बारीक चिरून घ्यायची. आता ही सगळी चिरलेली पालक आहे ना, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये मिक्स पीठसुद्धा घालू शकता, म्हणजे ज्वारीचं पीठ, बेसन वगैरे असं घालू शकता. पण आता मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सोबतच 1 चमचा ओवा घ्यायचा आहे, 2 चमचे तीळ घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि आधी हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं. म्हणजे पालकमध्ये ना पाणी असतं, त्याच्यामुळे हाताने चांगलं चोळून चोळून मिक्स करायचं, म्हणजे पालकमधलं सगळं पाणी निघेल आणि मग आपल्याला किती पाणी टाकून आपल्याला याचा गोळा करायचा त्याचा अंदाज येईल. तर थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा करायचा आहे, कारण थोड्या वेळानंतर पालक अजून सॉफ्ट होते आणि मग जो गोळा आहे ना तो असा चिपचिपा होतो, म्हणून ना आधी चांगला घट्टसर गोळा तयार करून घेतला आणि आपण याला भिजत ठेवून घेऊया. आता इथे माझ्याकडे भाजके चण्याच्या डाळ्या होत्या, ज्या आपण चिवड्याला वापरतो ना त्या. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता याची पावडर करून घ्यायची आहे. तर हे मिक्सरला फिरून घेऊन याचं पीठ करून घ्यायचं. जर तुमच्याकडे हे डाळिया नसेल ना, तर तुम्ही इथे चण्याच्या डाळीचं पीठ असते ते थोडंसं भाजून घेऊ शकता. तर बघू शकता हे आपलं तयार झालेलं आहे. आता एका पॅनमध्ये म्हणजे तेल वगैरे काहीही घातलेलं नाही आहे आणि आपण या सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि आता याला चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे भाज्यांमध्ये जेवढं काही पाणी असतं ना ते सगळं सुकल्या जाईल असं चांगलं आपण याला भाजून घेऊया. तर याच्यामध्ये मीठ वगैरे काहीही आधी घातलेलं नाही आहे, कारण मीठ जरी घातलं ना तर भाज्यांना अजून जास्त पाणी सुटतं. तर इथे बघू शकता चांगलं हे परतून घेतलेलं आहे. आता याला चांगलं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर याच्यामध्ये काही मसाले घालायचे असेल तर घालू शकता, पण मी इथे जास्त काही मसाले घातलेले नाही आहे. फक्त थोडंसं चिली फ्लेक्स घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. बाकी तुम्हाला याच्यामध्ये चीज वगैरे टाकायचं असेल ना, ते देखील तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता आणि जे आपण भाजक्या डाळीचं पीठ बनवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊ. तर 2 चमचे मी इथे पीठ टाकून घेतलं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे साईडला ठेवून घेऊया. इथे आपलं पीठसुद्धा भिजून ठेवलेलं होतं ते मुरलेलं आहे. आता याचा गोळा तोडून घ्यायचा आणि हाताने अशी वाटी तयार करून घ्यायची. आता याच्यामध्ये आपण जे सारण तयार करून घेतलं आहे ना ते टाकून घ्यायचं. तर तुम्ही याच्यामध्ये जास्त सारण भरून केलं ना तरीसुद्धा हे फाटणार नाही. तर बघू शकता मी ते 1 ते 1.5 चमचा हे चांगलं भरून घेतलेलं आहे आणि चांगलं असं दाबून दाबून याला भरून घ्यायचं आणि या पद्धतीने पॅक करून घ्यायचं आणि आता आपण हे लाटून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पीठ लावून आता आपण याला चांगलं असं लाटून घेतलं आहे. तर बघू शकता अजिबात फाटत नाही आणि अगदी मस्त होतात. चिटकत नाही, काय नाही आणि कितीही सारण भरलं ना तरीसुद्धा मस्त असं पातळ लाटता येतं. तर सगळे इथे पराठे मी या पद्धतीने पातळ पातळ लाटून घेतलेले आहे. मुलांना देखील हे पराठे असे पातळच आवडतात, म्हणून मी हे पातळ असे बनवून घेतले. तर इथे बघू शकता एवढा पातळ केला आहे तरीसुद्धा हा फाटलेला वगैरे नाही आहे. आता आपण याला शेकून घेऊया. तर तवा गरम झाला आहे, याच्यावर आपण हा पराठा टाकून घ्यायचा आणि असा दुसऱ्या साईडला पलटवून आता याच्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं. तूप, तेल जे पण असेल ना ते लावून घेऊ शकता. आता दोन्ही साईडनी मस्त असं याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडनी पलटवून घेऊ. आता यालासुद्धा थोडंसं तूप लावून घेऊया. तर दोन्ही बाजूने मस्त असा खरपूस हा पराठा आहे ना तो शेकून घेतलेला आहे. तर हा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता. खूप जास्त असे मसाले वगैरे वापरलेले नाही आहे, पण तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये चीज टाकू शकता किंवा जेही तुम्हाला वाटत असेल ते भाज्यासुद्धा ॲड करू शकता. तर मस्त असा पराठा आपला तयार झालेला आहे आणि अगदी सॉफ्ट होतो. मी तुम्हाला इथे तोडून पण दाखवते. तर तुम्ही इथे सॉससोबत मुलांना देऊ शकता किंवा दह्याच्या चटणीसोबत सुद्धा देऊ शकता. तर रंग पण छान आलेला आहे. तर या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर मुलांना टिफिनवर सुद्धा हा पराठा तुम्ही देऊ शकता. तर मी इथे दह्यासोबत हे सर्व केलेलं आहे आणि इथे मुलं देखील आलेली होती. मुलं कधीची विचारत होती की मम्मी झालं आहे का, झालं आहे का? त्यांना खूप भूक लागलेली होती आणि हे पराठे आहे ना त्यांना खूप आवडले होते. तर तुम्हालासुद्धा आवडेल. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग बाय बाय.